रात्रीच्या 1 वाजता मला नाही का एक प्रकारे मॅच्युरिटी कळून राहिली आहे. म्हणजे की मॅच्युअर होणं काय असते आणि ऑल दिस थिंग्स. आणि हे मी सगळं रेकॉर्ड करणार आहे. आय डोंट नो बट मी नाही का माझ्या लाईफमधले नाही का सगळे पॅरामीटर्स कंट्रोल करत आहे. पॅरामीटर्स म्हणजे माझ्या लाईफमध्ये होणाऱ्या गोष्टी, काही पर्सन्स, काही थिंग्स, काही सिच्युएशन्स, माझे स्किल्स आणि माझं फ्युचर. या ॲक्च्युली या साऱ्या गोष्टी मी कंट्रोल करत आहे स्वतःच. या कोणी माझी स्क्रिप्ट कोणी लिहत नाही. जस्ट लाईक आय एम रायटिंग माय स्क्रिप्ट, माझ्या लाईफची स्क्रिप्ट. या समजा जर तुम्हाला कागद आणि पेन दिला आणि तुम्हाला म्हणलं की भाऊ तुला का पाहिजे, तर आपण कसं एकदम एकदम खुश होऊन आपण लिहितो का भाऊ मला आयफोन एक्स पाहिजे, मला मर्सिडीज बेन्झ पाहिजे, न्यूयॉर्क पेंट हाऊसमध्ये मस्त घर पाहिजे, करिअर इट्स वन ऑफ द मोस्ट टॉपवर असलं पाहिजे, माझे फिल्म्स इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्डमध्ये असलं पाहिजे. बिलकुल त्याचप्रमाणे आहे. या मी तेच फील एक प्रकारे एक्सपिरियन्स करून राहिलो आहे. आणि हे सगळं कशामुळे? जस्ट बिकॉज ऑफ आर्टिफॅक्ट एपिसोड. ह्या आर्टिफॅक्ट एपिसोड मला कळलं आहे की व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. याची सुरुवात हे जस्ट कागदावर मला हे पाहिजे किंवा ते पाहिजे लिस्टसारखं नाही लिहायला लागत. आपल्याला अशाप्रमाणे लिहायचं आहे की आपल्याला ती गोष्ट कशी भेटेल. म्हणजे कसं आहे, सिच्युएशन सेम आहे, तुम्हाला भेटणार तर आहेच, बट जो मी मगाशी सांगितलं होतं की तुम्हाला कागद आणि पेन दिला आणि जस्ट तुला लिहायला सांगितलं तुला का पाहिजे, तर तू लिहिशील 1 नंबरवर मला आयफोन एक्स, 2 नंबर मर्सिडीज बेन्झ. असं नाही लिहायचं आहे. तुम्हाला कागद तर पेन दिलं जाईल, बट तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे की हे सगळं कसं भेटेल. या की मला आयफोन एक्स कसा भेटेल, मर्सिडीज बेन्झ कशी भेटेल, न्यूयॉर्क पेंट हाऊसमध्ये माझं स्वतःचं घर कसं राहील, हे लिहायचं आहे. आणि दॅट्स अ रिअली क्रुशल फॅक्ट. कारण ती गोष्ट कुठून आली आहे याचा बॅकबोन पण आपणच डिसाईड करतो. आणि मला वाटतं याची सुरुवात झाली आहे. जस्ट रिअली नाईस टू बी पार्ट ऑफ Artifact episode. Part of Artifact. I am the Artifact episode. I made it for me, for myself. This is completely because of me. So that's it. It's me. Artifact episode. It's my thing. It's my invention, and it's really developing my skills and personality. सांगू आजची तारीख आहे 21 आणि आता वाजले करीब 1 वाजले. आज मी नाही का खूप एन्जॉय करत असतो. डूड, इट्स टू मच. व्हाय सांगू? कारण आज संध्याकाळी होता तेजूचा वाढदिवस आणि तेजूच्या वाढदिवस दिवशी आम्ही बहुत मजा केली. केक आणला, हे केलं, सगळेजण आले, वी जस्ट स्पेंड सम टाईम आणि बहुत मजा केली. त्याच्यानंतर आम्ही ब्लेझर घालून गेलो तुरक लॉनमध्ये. प्रशिकच्या भावाचं रिसेप्शन होतं आणि तिथे पण खूप मजा केली. तिथे सगळेच जण होते. हे सगळं बनू शकत होतं, बट ते नाही बनलं. राईट नाव मी त्या सिच्युएशनमध्ये जेवढा एन्जॉय करत होतो ना, आता पण मी तेवढाच एन्जॉय करून राहिलो आहे, बट माझ्या आतमध्ये आहे तो एन्जॉय. आपण ज्याच्यासाठी सुरुवात केली आहे, ज्यासाठी आपण हे म्हणजे आता हे रेकॉर्ड करून राहिलो आहे, पहिले याला आपण खतम करून घेऊ आणि देन आपण पुढे जाऊ. कारण आता 1 वाजला आहे आणि रोज तर आपण झोपतोच राहू. या जस्ट
1 वाजला आहे आणि मला करीब सकाळी 6 वाजता उठायचं आहे. सो माझ्यापाशी 5 घंटे आहे. मी 3 घंटेची झोप घेतलेली आहे. तर मला उरते किती, मला माणसाला 8 घंटे झोप लागते. सो इट जस्ट लाईक मला 5 घंटे पुन्हा झोपायचं आहे. बट आता मी 1 घंटा तर नाही झोपेन. या 1 घंट्यामध्ये मला रेकॉर्ड करायचं आहे घरची गोष्ट, स्टोरी फॉर्मॅट. खूप दिवस झाले आपण याच्यावर बोलून राहिलो आहे, रेकॉर्ड करतो, बट प्रॅक्टिकली याच्यावर कधी बोललोच नाही आपण, कारण खूप स्टक होतो मी. घरची गोष्ट याच्याबद्दल मी स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये लिहायला जाऊन इट जस्ट लाईक टू मच थिंग इज गोईंग ऑन. हाऊ शुड आय ऑल दीज थिंग्स पुटिंग टुगेदर, आय डोंट नो. कारण स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये लिहिणं इज जस्ट लाईक रिली कॉम्प्लिकेटेड थिंग. कारण एकच छोटीशी गोष्ट जरी एक्सप्लेन करण्यासाठी नाही का खूप वेळ लागतो. त्यालाच मी एक प्रकारे स्टोरी फॉर्मॅटमध्ये बनवलं आहे. जस्ट लाईक असं रेप्रेझेंट कर की घरची गोष्ट नाही का तुला सांगायची आहे, स्टोरी फॉर्मॅटमध्ये सांगायची आहे, स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये नाही सांगायची आहे. स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये एक प्रकारे सिच्युएशन असते, त्याला स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये सांगायचं असते. आपण सांगून राहिलो आहे, जस्ट लाईक सिच्युएशन हे प्रेझेंटमध्ये असते आणि स्टोरी वॉज हॅपन इन पास्ट. सो इट जस्ट लाईक वी आर टेलिंग दिस थिंग्स, सो वी नो व्हॉट वुड हॅपन, व्हॉट विल हॅपन. म्हणजे मला माहिती आहे का त्या स्टोरीमध्ये समोर काय होणार आहे. सो इट जस्ट लाईक हे स्टोरी आहे, स्क्रिप्ट नाही. स्क्रिप्ट प्रेझेंट टेन्ससाठी रेप्रेझेंट करते, तर स्टोरी पास्ट टेन्ससाठी रेप्रेझेंट करते. ओके, सो इट जस्ट लाईक घरची गोष्ट हे एक अशी सिच्युएशन आहे जी पास्ट टेन्समध्ये झाली आहे माझ्या माइंडमध्ये, आणि मी याला एक प्रकारे चांगल्याने इलॉबरेट करण्याचा प्रयत्न करतो. आणि ऑफकोर्स घरची गोष्ट एक माझी पहिली मूवी राहणार जी मराठी मूवी आहे. आणि जर मी आतापासून प्रिपेअर राहणार नाही, सो मला आतापासूनच मला इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल. ओके, सो लेट जस्ट बिगिन, लेट जस्ट स्टार्ट. वजुरी एक गाव आहे, तिथे बैद्यनाथ दुबे राहतो. बैद्यनाथ दुबे व त्याची फॅमिली. बैद्यनाथ दुबे, त्याची बायको प्रमिला दुबे, त्याची मोठी मुलगी भाग्यश्री दुबे, मधला मुलगा विनोद दुबे, आणि सर्वात खालची म्हणजे सर्वात छोटी मुलगी, तिचं नाव श्वेता दुबे. बैद्यनाथ दुबे एक प्रकारे फॉरेस्ट ऑफिसर, पुण्याच्या जवळपास कुठेतरी वैजुरी गाव आहे, तिथे तो फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम करतो. आता बैद्यनाथ दुबेबद्दल थोडं सांगायचं म्हणलं की बैद्यनाथ दुबे जस्ट काइंड ऑफ लाईक गाय, ही डझंट लाईक सिटीज ऑर ऑल दिस थिंग्स. व्हाय? कारण तो कसं लहानपणापासून खेड्यात राहत होता. त्याचं जे काही शिक्षण वगैरे आहे ते खेड्याच्या किंवा छोट्या तालुक्यामध्ये झालं आहे. खेड्याच्या किंवा तालुक्याच्या शहरामध्ये वगैरे झाला आहे. तो जास्त काही शिकला नाही, त्यामुळे तो काही एकदम खूप मोठा वरच्या पदावर नाही गेला आहे. सो इट जस्ट लाईक बिईंग फॉरेस्ट ऑफिसर म्हणून तो कसं तरी लागला आहे. वैजुरी या गावात त्याचे क्वार्टर्स असतात, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे क्वार्टर्स आहे, आणि ते तो राहत होता, तो आणि त्याची फॅमिली. आता मला या गावाबद्दल थोडंसं सांगायचं आहे म्हणलं तर हे गाव इज जस्ट लाईक, हे गाव नाही आहे, एक प्रकारे छोटंसं शहर आहे जिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सगळे लोक इथे राहतात, ते आणि त्यांचे फॅमिलीज वगैरे. सो कसं आहे की आता या छोट्याशा गावामध्ये, गावच म्हणू शकतो, या छोट्याशा गावामध्ये एक नॉर्मलशी गोष्ट आहे. जस्ट लाईक एक छोटंसं हॉस्पिटल, शिक्षण, एक दुकान वगैरे, या साऱ्या गोष्टी आहे. म्हणजे कसं आहे की नाही का, ज्या बेसिक गरजा आहे त्या इथं भेटू शकते. म्हणजे समज जर इथे 12वीपर्यंत शिक्षण आहे, 12वी नंतर इथे शिक्षण अवेलेबल नाही, सो तुम्हाला पुण्यामध्ये जावं लागेल. पुणा वजुरीपासून करीब 150 किलोमीटर दूर आहे. सो कसं आहे की आतापर्यंत बैद्यनाथ व त्याची फॅमिली वगैरे वैजुरीमध्येच राहत होती. बट काय झालं की 12वीपर्यंत इथे शिक्षण अवेलेबल होतं वैजुरीमध्ये. सो बैद्यनाथची मोठी मुलगी भाग्यश्री हिने 12वीमध्ये करीब
88% घेतले आणि डिस्टिंक्शननी पास झाली. क्लास फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. सो शी नीड्स रिली हॅपी. भाग्यश्री तिच्या लाईफमध्ये समोर जाऊन तिला लेक्चर वगैरे बनायचं होतं. बट ती तिच्या वडिलांना खूप भेट होती. आता काय आहे की बैद्यनाथ आहे ना, तो इज जस्ट लाईक काइंड ऑफ लाईक गाय थोडा जुन्या विचाराचा होता. म्हणजे त्याला असं वाटायचं की आता मुलगी मोठी झाली आहे, लवकर हात मोकळे करून द्यावं, लग्न करून हात मोकळे करा, म्हणजे खतम होऊन जाईल, म्हणजे असं त्याचं हे होतं 12वी नंतर. तर कसं आहे की बैद्यनाथनी न विचारता तिला मुलं पाहायला सुरुवात केली. 12वी झाली, रिझल्ट लागला आणि देन करीब 2-3 दिवसानंतरच मुलं आले पाहायला. अनफॉर्च्युनेटली तो कसा तरी इव्हेंट घडला. भाग्यश्रीला मोठा राग आला तिच्या वडिलांबद्दल. बट कसं आहे की आतापर्यंत ती वडिलांसमोर कधीशी बोलू शकली नाही, कारण वडील इज जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट की भेद होती ना, सगळेजण एका वडिलांना भेद होते. एक वडिलांचा कसा दबाव असतो त्याप्रमाणे तिच्या घरी बैद्यनाथचा दबाव होताच. आणि वडील म्हणेल ती पूर्व दिशा. बट या डिसिजनकडे नाही का भाग्यश्री काफ़ी निगेटिव्हली होती. आता बैद्यनाथची बायको प्रेमिला ती काफ़ी एक दयाळू काइंड ऑफ लाईक मदर. म्हणजे मुलांच्या ज्या काही गोष्टीज आहे, म्हणजे आता ती पास झाली आहे 12वीमध्ये आणि तिला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे आणि तिला पुण्याला जायचं आहे. सो ती नाही का साऱ्या गोष्टी तिच्या आईसोबत शेअर करायची. या आईला पण वाटलं की मुलगी शिकली, एवढी चांगले टक्के घेतले आणि तिला एक लेक्चर बनायचं आहे. आईला पण वाटायचं की लग्न करून मुलीचा काही फायदा आहे नाही. सो प्रेमिलाने तिच्या परीने बैद्यनाथ दुबेला मनवण्याचा प्रयत्न केला की मुलीच्या शिक्षणासाठी तिला पुण्याला जाऊ द्यावा, कारण तिचं शिक्षणात मन आहे आणि तिला जगू द्या. बैद्यनाथ दुबे या गोष्टीमध्ये नाही का थोडासा नकारात्मक होता. व्हाय, कारण त्याला नेहमी वाटायचं की शहरात गेल्यावर मुलं बिघडतात वगैरे वगैरे, ऑल काइंड ऑफ लाईक दॅट. सो खूप म्हणजे त्याचा नकार होता. हप्ता 1-1.5 हप्ता वगैरे असंच सिच्युएशन वगैरे होती. वाव, दॅट इज प्लेन. हा, दॅट इज प्लेन. काफी जवळून चाललाय. म्हणजे मला एक विचारायचं आहे की एरोप्लेनला हेडलाईटची का गरज आहे? त्याच्यासमोर कोण येणार आहे? आय डोंट नो, म्हणजे काही ना काहीतरी गोष्टी असेलच त्यामुळेच. पण एअरपोर्ट तर तिकडे आहे, हा बंद इकडे कुठे चालला? वाव, दॅट्स द प्लेन डूड. किती रोअर करत जाते हा प्लेन. मी कधी प्लेन बघितला नाही, म्हणजे असा जवळून कधी बघितला नाही. जस्ट लाईक आसमान मी प्लेन देखा आहे. माझ्यासाठी खूप काही गोष्टी नवीन आहे राव. हां, आता आपण कुठे होतो? आता मला म्हणायचं होतं की करीब 1-2 हप्ते असाच सिच्युएशन होती की भाग्यश्रीला पुण्यात जायचं आहे बा. अथक परिश्रमाने म्हणजे प्रेमिलाने खूप कन्व्हिन्स केलं बैद्यनाथला. अँड देन बैद्यनाथनी सांगितलं की ठीक आहे, तू जाऊ शकते भाग्यश्री, तू पुण्याला जाऊ शकते, बट काही अटी आहे. आता कोणत्या अटी आहे या? बैद्यनाथ म्हणाला की तू एकटी जाणार नाही. तुझ्यासोबत तुझी आई, सोबत विनोद आणि श्वेता, तिघी जणे पण जाणार पुण्याला. याच्यामुळे काय होईल की मुलं आईच्या कंट्रोलमध्ये राहणार.
आणि मुलं अशी बिघडणार नाही, अशी त्याची एक प्रकारे भूमिका होती. का असं नाही झालं पाहिजे. यासाठी नाही का बैद्यनाथ म्हणतो का तुम्ही तिघही नाही, चौघही जण तुम्ही पुण्याला चालले जा. राहण्याची अरेंजमेंट वगैरे तिथे गेल्यावर तर करूनच देऊ, बट भाग्यश्रीचं शिक्षण, विनोद आणि श्वेताचं शिक्षण समोर जाऊन पुण्यालाच होईल बा. सो त्याने हा विचार केला आणि सरळ पुण्याला मूव्ह ऑन झाले. बैद्यनाथ इथेच होता वैजुरीमध्ये, कारण त्याची ड्युटी वगैरे होती. बट आता इथे ह्या पुण्याला आले. काही स्ट्रिक्ट वॉर्निंग होती प्रमिलाला. म्हणजे कसे आहे की मुलं शहरात तर चालले, बट हे सगळं तुझ्या मर्जीवर चाललंय. तुझ्या मर्जीवर म्हणजे तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटी, तुझ्या जबाबदारीवर. समहाऊ हे मुलं पुढे मागे काही होत आहे किंवा कोणी वाईट वळणावर वगैरे जरी गेले तर माझं बोट तुझ्याच कडे वळणार. म्हणजे प्रश्न मी तुलाच विचारणार की तू कुठे होती. या सो एक प्रकारे हे एक असं अट किंवा एक प्रकारे प्रेमिलाला एक प्रकारे धाक इथे दाखवण्याचा प्रयत्न केला बैद्यनाथ दुबेने. बट प्रेमिलाला तिच्या मुलावर काफी विश्वास होता, भाग्यश्रीवर आणि सगळ्यांवर. त्यामुळे ती म्हणे तिचा होकार होता आणि महिनाभरात प्रेमिला, भाग्यश्री, विनोद आणि श्वेता चौघे जण पुण्याला जातात. प्रेमिलाचा मोठा भाऊ, नाव का ठेवायचं, देवेंद्र. देवेंद्र पुण्यालाच राहत होता. सो त्यांनी पुण्यालाच त्यांची अरेंजमेंट करून दिली. एक चाळीतलं एक घर किरायानं घेतलं आणि तिथे हे सगळेजण राहायला लागले. ओके, आता इथपर्यंत हा पहिला सेगमेंट आहे. आता हा जो सेकंड सेगमेंट आहे ना, हा एक प्रकारे थोडासा एक प्रकारे डिले आहे. ह्या म्हणजे हार्डली 1-2 वर्षांनंतर वगैरे असं असं का होईल वगैरे, आय डोंट नो. म्हणजे अजूनपर्यंत हे कन्फर्म नाही आहे, कारण इट जस्ट लाईक स्टोरी स्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये पण बनवलं नाही. सो इट जस्ट लाईक स्ट्रक्चर स्क्रिप्ट आहे असंही म्हणू शकते. स्ट्रक्चर स्क्रिप्ट नाही, जस्ट लाईक काहीतरी स्टोरी आहे. स्क्रिप्ट स्ट्रक्चर पण नाही, कारण याचं काहीच फिक्स नाही आलं. कॅरेक्टर फिक्स आहे आणि स्टोरी लाईन थोडी बहुत फिक्स आहे. बाकी तर असं काही खास आहे नाही याच्यामध्ये जे कंपाऊंड राहील. बट एक आयडिया म्हणून लेट्स जस्ट मूव्ह ऑन टू द स्टोरी. ओके, पुण्याला जातो. पुण्याचं शहर, पुणा म्हणजे एक शहर आणि शहरामध्ये खूप काही होत असतात. आपला बैद्यनाथ प्रति महिन्याला पैसे पाठवत होता आणि या पैशाभरात राहणं, खाणं, रेंट वगैरे सगळं होत होतं. मजेशीर वातावरण होतं, कारण आतापर्यंत कसं सगळे बैद्यनाथ दुबेच्या दबावाखाली सगळे दबून होते, फॅमिलीचे सारे मेंबर्स, प्रेमिला वगैरे सगळे सुद्धा. बट आता बैद्यनाथ पण नाही, सो इट जस्ट लाईक एव्हरीवन इज फ्री. आणि आई तर एक प्रकारे मैत्रीणच आहे आणि त्याचं मुलासोबत खूप चांगल्याने पटते. सो घरी वातावरण खूप खुश, चांगलं होतं. या भाग्यश्रीने तिने कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली, लेक्चरशिपमध्ये वगैरे, आणि ती करीब याच्यामध्ये ती शिकत होती, कॉलेज करत होती. त्याच्यानंतर विनोद पण त्याची 12वी पुण्यामध्येच झाली. आणि त्याच्यानंतर श्वेता पण ती पुण्यालाच तिचं शिक्षण सुरू झालं. हळूहळू दिवस गेले. 1चे 2, 2चे 3 वर्ष झाले. या 3 वर्षात काय झालं की 3 वर्षात एक प्रकारे बॉन्डिंग झाली शहरासोबत. आजूबाजूचे लोक वगैरे वगैरे, कोण आहे, का आहे, कशाप्रमाणे आहे वगैरे वगैरे, चाळीमधले लोक.
ओळखीचे झाले, प्रेमीला वगैरे या साऱ्या गोष्टींना ओळखत होती. भाग्यश्री 3 वर्षानंतर तिचं 2 वर्ष कॉलेज होतं आणि आता एका वर्षापासून ती लेक्चरशिप करत होती एका कॉलेजमध्ये. आता भाग्यश्रीचं वय करीब वयात आली होती. ती आता ड्युटी पण करत होती. दिसायला खूप सुंदर होती ती. विनोद इंजिनिअरिंग करत होता. त्याच्यानंतर श्वेता पण करीब कॉलेजमध्ये जस्ट तिने ॲडमिशन घेतली होती. कसं आहे की भाग्यश्री कमवून राहिली होती, त्यामुळे बैद्यनाथ दुबे आताला प्रति महिन्याला पैसे पाठवायची काही गरज नव्हती. भाग्यश्री स्वतः पैसे वगैरे देत होती, खर्चपणासाठी स्वतःचे पैसे आपल्या स्वतःच्या ड्युटीतून पैसे खर्च करत होते. आता हळूहळू काय झालं की सम क्वेश्चन्स इन माय माइंड, कारण याच्यानंतर मला जो सीन आठवत आहे तो डायरेक्ट रेल्वे स्टेशनचा सीन आहे. म्हणजे आय डोंट नो याला कशाप्रमाणे जॉईन करू मला कळूनच नाही राहिलाय, कसे कॅरेक्टर इनबिल्ड करू राव. सो इट्स अ आयडिया. आय डोंट नो हे कुठून होत आहे आणि कसं होत आहे. सो जस्ट लाईक आय एम जस्ट टेलिंग, आय डोंट नो व्हेर इट कम्स फ्रॉम. ओके, लेट्स जस्ट बिगिन. 3 वर्षानंतर काय होते की भाग्यश्रीचं कोणा मुलावर एक क्रश असते आणि तो मुलगा पण भाग्यश्रीला खूप जास्त लाईक करतो. त्या दोघांचं करीब 2 किंवा 3 वर्षापासून त्यांचं रिलेशनशिप होते, जेव्हापासून भाग्यश्री पुण्याला आली. आता कसं आहे की बैद्यनाथ कसा तो म्हणाला की मुलगी आता मोठी झाली, स्वतःच्या पायावर पैसे पण कमवत आहे, सो लग्न करावं बा तिचं. सो हा विचार होता बैद्यनाथचा. आणि या गोष्टीसाठी आता प्रेमिलाचा पण सपोर्ट होता, कारण मुलगी आता करावं, आता हिचं लग्न वगैरे करावं, आता सगळं शिक्षण पाणी झालं आहे, मुलीचे हात मोकळे करावे आता. सो त्याप्रमाणे नाही का मुलं पाहायला सुरुवात झाली हळूहळू. भाग्यश्रीने तिने कधी सांगितलंच नाही का तिचं कोणा मुलावर वगैरे लाईक करते. पुण्यालाहून 3 वर्ष जरी झाली आणि जरी ती आईसोबत खूप फ्रीली बोलायची, तरीही तिने आईला सांगितलं नव्हतं की ती कोणा मुलाला लाईक करते. वडिलांना सांगण्याची तर गोष्ट दूरच. सो काय झालं की एक दिवस एक मुलगा भाग्यश्रीला पाहायला आला, जो बैद्यनाथ घेऊन आला होता, आणि ती काफी भिवून राहिली होती. आय डोंट नो, समहाऊ शी इज सो स्कॅरी. बहुत ही जास्त, खूप जास्त भीत होती, खूपच जास्त. तिला कळतच नव्हतं की हा टॉपिक मी आईसोबत कसा बोलू कसं नाही. जरी ती इतकी फ्रेंडली असेल तरी ती तिच्या आईसोबत कशी बोलू कळत नव्हतं तिला. शी वॉज सो स्कॅरी. हा टॉपिक छेडण्यासाठी मुली काफी स्कॅरी असतात, ती नेहमी लपून ठेवतात. आणि कसं आहे की आईला माहीत नसलं, त्यामुळे काय होतं की वडिलांचा सपोर्ट आहे, सो कसं की मुलं पाहायला आले आहे, मुलांचा होकार आहे, तर करून टाका बस सगाई. सो इथपर्यंत गोष्ट चालली गेली, सगाईपर्यंत गोष्ट गेली, आणि तिने सांगितलंच नाही का तिचा दुसऱ्या मुलावर क्रश आहे म्हणून. आणि तो मुलगा पण दुसरा लागून राहिला आहे. तो मुलगा पण तिला एक प्रकारे फोर्स करून राहिला की सांग सांग, वेळ आत्ता आहे, वेळ गेल्यावर काहीच होणार नाही. एक वेळ सगाई झाली, इट वॉज नॉट. दिवसामागे दिवस गेले, सगाईची तारीख जवळ आली, आणि तिच्या डोक्यामध्ये का सुरू होतं का नाही. म्हणजे बैद्यनाथनी आणि त्याच्यानंतर
बैद्यनाथ, प्रेमिला वगैरे सगळे तयारीला लागून होते. घरचे सगळेजण खुश होते, कारण भाग्यश्रीनी कधी सांगितलंच नाही की ती कोणा मुलाला लाईक करते बा. सो काय झालं की जेव्हा सगाईची वेळ होती आणि जेव्हा सगाई लागली, तेव्हा ऐन वेळीस तिने सगाई तोडली. या तिने सरळ सांगितलं की माझं दुसऱ्या मुलावर क्रश आहे. आता बघा ना, ही गोष्ट मला नाही पटली या म्हणजे जी आई मुलीसोबत, म्हणजे आपल्या मुलासोबत इतकी फ्रेंडली वातावरण आहे, सगाईच्या अगोदर ती सांगू शकत होती. आणि असं तिने न करता, ती भर सगाईमधल्या पाहुण्यासमोर सांगून राहिली आहे की मी हे सगाई करू शकत नाही. भर सगाईमधले जेवढे काही पाहुणे होते आणि ते मुलांकडले होते, त्या लोकांसमोर सांगून राहिली आहे का माझं सगाई नाही, माझं दुसऱ्यावर क्रश आहे. म्हणजे किती डेअरिंगबाज मुलगी. म्हणजे पहा ना, डेअरिंग वाढली तर कुठे वाढली. आतापर्यंत तिची डेअरिंग नव्हती आणि एकदम अचानकच सगाईच्या वेळेस भर पाहुण्यात तिने सांगून दिलं आणि निघून चालली गेली. तर काय झालं की बहुत हंगामा झालाय. युजली नाही का फिल्ममध्ये रेप्रेझेंट करतात की मुली जेव्हा तिच्या मनातलं सांगून जेव्हा जातात, तर एक मुलीचा पर्स्पेक्टिव्ह घेऊन दाखवण्याचा प्रयत्न करतात. बट आजपर्यंत हे नाही सांगितलं की फॅमिलीला काय सोसावं लागते या गोष्टीपासून. जेव्हा भाग्यश्री सगाई सोडून चालली गेली, तेव्हा म्हणजे कसं आहे की भाग्यश्री सोडून चालली गेली. म्हणजे ती उठली, तिने जॅकेट घातलं, तिने तिची गाडी काढली आणि सरळ ज्या मुलाला ती लाईक करत होती त्या मुलाकडे ती चालली गेली. आणि इकडे सगळेजण डॅम स्केरी, सगळेजण भेऊन राहिले. विनोदला पाठवलं, विनोदपाशी पण गाडी होती, विनोदला पाठवलं की भाग्यश्रीच्या मागे जा, बघ ती कुठे चालली आणि कळव आम्हाला काही होत आहे का नाही. सो विनोद जो मधला मुलगा होता तो चालला जाते तिच्या मागे आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करते भाग्यश्रीला. आणि इकडे फॅमिलीमध्ये खूप मोठं भयानक वातावरण तयार होते, कारण आता जो प्रश्न जे बोट उभे राहणार ते होते बैद्यनाथ दुबेच्या, आणि बैद्यनाथ दुबे नाही, इनफॅक्ट प्रेमिलाच्याच. म्हणजे कसं आहे की इथे इतका अपमान होतो ना की बहुतच जास्त. म्हणजे ते मुलांकडले लोक इतक्या खालच्या यांनी बैद्यनाथ दुबेला आणि प्रेमिनाला बोलतात ना, जस्ट सो मच. म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीकडे लक्ष नव्हतं का? आमच्या पाहुण्यासमोर तुम्हाला असं अपमान का करायचा होता? आणि हे सगळं सांगायचं होतं तुम्ही अगोदर का नाही सांगितलं? आता का सांगितलं बिलकुल वेळेवर? तुमची मुलगी तयार नसतानाही तुम्ही तिची सगाई करत आहे, तुम्ही बोलायचं नाही का वगैरे वगैरे. या साऱ्या गोष्टी जे अपमानजनक गोष्टी होती त्या सगळ्या गोष्टी प्रेमिलाला ऐकायला लागले, त्या आईला ऐकायला लागल्या. आणि आई अक्षरशः रडून राहिली. बट त्यावेळेस तिला खांदा देण्यासाठी कोणीच नव्हता, कारण बैद्यनाथ दुबे पण तिला पॉइंट आउट करत होता की तुझं लक्ष कुठे होतं, तुझं लक्ष कुठे होतं, 3 वर्षात जे काही झालं तुझं लक्ष कुठं होतं. आणि हा सगळा माहोल हे आत्ताच करायचं होतं का? खूप खूप म्हणजे हा सीन मला अशा त्याने सिच्युएट करायचा आहे, अशा तऱ्हेने प्रेझेंट करायचा आहे की सगळे लोक एकदम बहुत खालच्या म्हणजे खूप वाईट बोलेल आणि तिला नाही का खूप प्रेमिलाला खूप वाईट फील होईल अशा पद्धतीने बोलावं लागेल. आय थॉट मला थोडं बहुत चेंज करावं लागेल. श्वेताला म्हणावं लागेल, श्वेता भाग्यश्रीच्या मागे गेली आणि देन विनोद
इथे आईच्या साईड बायला उभा होता. सगळेजण पॉइंट आउट करत होते, इवन वैद्यनाथ दुबे पण. आणि प्रेमिला नुसती ऐकत होती. बट तेव्हा विनोद समोर आला, आईच्या खांद्याला हात ठेवला आणि तिला अशा नजरेद्वारे असं सांगण्यात आलं की मी सोबत आहे बा, या सिच्युएशनमध्ये मी सोबत आहे विनोद. हा सीन होऊन जाते. हा सीन होऊन जाते आणि प्रेमीला खूप रडत असते, खूप जास्त. आणि शी वॉज ट्राय टू कॉन्टॅक्ट भाग्यश्री, पण ती फोन उचलत नाही. श्वेता तिच्या मागे गेलेली असते. विनोद फोन करतो श्वेताला. तर श्वेता सांगते की भाग्यश्री तर रेल्वे स्टेशनवर आहे आणि ती चालली आहे, पळून चालली आहे, पळून लग्न करायला चालली आहे. आता ही पहा ना, या आताच सगाई तुटली या डूळ. आता याच्यामध्ये किती गलती यार, किती गलती. 2 शब्द बोलायचं होतं, फक्त 2 शब्द सांगायचे होते का कोण आहे तो मुलगा ऍक्च्युली, एवढं तर सांग बाई. नाही, सगाईमधून निघाली, त्या मुलाकडे गेली आणि मुलाला घेऊन रेल्वे स्टेशन. आणि ही बातमी मला श्वेताला कडून कळते आणि श्वेताला विनोदला कळते, बट विनोद आईला सांगत नाही. कारण आईची स्थिती एवढी भयानक होती काय, अशा स्थितीमध्ये समजा जर असं काही सांगितलं का इट वुड बी रिअली रॉंग. या आणि अशा परिस्थितीमध्ये विनोद आणि श्वेता या दोघांनाच भावंडांना हँडल करायचं होतं. सो विनोद धावत धावत रेल्वे स्टेशनवर जातो. श्वेता इथेच असते. गाडी जात असते आणि एक मोठी बहीण आहे म्हणून नाही का तिला सांगण्याचा नेहमी दोघे जण प्रयत्न करत असतात, प्लीज थांब, प्लीज थांब, प्लीज थांब, थांब थांब थांब, एक शब्द सांग, एक शब्द, एक दिवस दे, प्लीज प्लीज प्लीज. बट ती ना आपल्या लहान भावाचं, लहान बहिणीचं एक शब्द पण ऐकत नाही भाग्यश्री, आणि बस ती निघून जाते. निघून जाते. ती गाडी निघते तेव्हा ती काहीच ऐकत नाही. आणि जेव्हा गाडी निघायला लागते तेव्हा ती जवळ येते, विनोद आणि श्वेताला हग करते. तिला म्हणते की मला माफ कर, जर माफी भेटत असेल तर, आणि आय एम रिअली सॉरी, समोर मी जे काही करणार आहे. आणि आईला आणि वडिलांना सगळ्यांना माफी मागण्याचा मी इथे प्रयत्न करते. आणि बस ती गाडी येते आणि गाडी निघते तिची, आणि ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत वगैरे ती निघून जाते. विनोद तिला विचारतो की कुठे जाणार आहात तुम्ही, ॲटलिस्ट आम्हाला एवढं तर माहीत असायला पाहिजे. तर भाग्यश्री फक्त एक मोबाईल नंबर देतो. तिचा जुना नंबर ती डिलीट करून टाकते. म्हणजे जो तिचा जुना नंबर ज्यातून सगळे कॉन्टॅक्ट वगैरे होते ती सिम कार्ड जोडून टाकते आणि एक नंबर देते. भाग्यश्री म्हणते की मी तुला समोर जाऊन कळवेल. राईट नाव मला आता माझ्या लाईफची काळजी आहे आणि मला तिथे समोर जायचं आहे. आणि ती निघून जाते. अशा परिस्थितीमध्ये विनोद आणि श्वेता असतात. आणि जेव्हा ते घरी येतात तेव्हा आई विचारते कुठे आहे भाग्यश्री, कुठे आहे भाग्यश्री. त्यावेळेस सांगूच शकत नाही का झालाय. सगळ्यांमधून पळून गेली ती, त्याचं दुःख वेगळंच. मुलगी शहर सोडून एका मुलासोबत पळून गेली. आता हे जर सांगितलं तर आईला किती त्रास होईल, सांग बरं, किती त्रास होईल. कांट बिलीव्ह इट, कांट बिलीव्ह. बट समहाऊ विनोद सांगतो, कारण ही गोष्ट
जेवढी महत्वाची आहे, खूप महत्वाची आहे. आईला जेव्हा ही गोष्ट माहीत पडते, आई जस्ट लाईक रिअली शॉक्ड, बसून जाते ती बिचारी. सगाईमध्ये जे काही वातावरण झालं, बैद्यनाथ दुबे तर आपला वैजूरला निघून जातो. आणि जेव्हा ही गोष्ट कानावर पडते की भाग्यश्री पण सुद्धा पळून गेली आहे, तर तर बैद्यनाथ दुबे सरळ प्रेमिलाला म्हणतो की माझा आणि तुझा संपलाय, इथेच संपलाय. आता माझं तुझं नातं संपलं आहे आणि समोर जाऊन मला कोणत्या गोष्टीबद्दल वगैरे काहीच करू नको. अशा परिस्थितीमध्ये सांगू, जेव्हा नाही का प्रेमिलाला एका व्यक्तीची गरज असते, स्पेशली बैद्यनाथची गरज असते, अशा परिस्थितीमध्ये बैद्यनाथ तिला सोडून जातो. आणि त्याच्यानंतर भाग्यश्री पण तर सोडून तर गेलीच आहे. आणि त्यामुळे काय होतं की बैद्यनाथ नाही का त्यांना पैसे पण पाठवणं बंद करून देते. सो इट जस्ट लाईक दे आर हेल्पलेस. म्हणजे इथे प्रेमिला, विनोद आणि श्वेता तिघे जण असतात. सो नाऊ विनोद टेक चार्ज. विनोद कॉलेज करतो, सोबत पार्ट टाइम जॉब पण करत राहतो. प्रेमिला चाळीतले लोकांचे कपडे शिवते, थोडी बहुत कमाई वगैरे करते. श्वेता पण ती छोट्याशा मेडिकल स्कूलमध्ये किंवा काय त्याला ते नाही का जिथं औषधी वगैरे भेटतात, फार्मसीमध्ये कामाला लागते. दिवसामागे दिवस जातात. बैद्यनाथची गरज वगैरे लागत ना. आता बैद्यनाथ प्रेमिला सोबत बोलत नाही, प्रेमिला पण बैद्यनाथसोबत बोलत नाही. घरचं वातावरण ज्याप्रमाणे अगोदर खुश राहत होतं, आता खुश राहत नाही. एव्हरीथिंग इज गोइंग रिअली स्लो. काही दिवसानंतर, म्हणजे काही महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर बैद्यनाथ येतो आणि माफी मागत नाही, बट जस्ट लाईक प्रेमिलाला म्हणतो की जे झालं ते झालं, आपलं चुकलं, आपण तिला प्रेमाने या साऱ्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या. बट राईट नाव आता आपण आपल्या चांगल्याने विचार करायला हवा. सो बैद्यनाथ सांगू कशासाठी येतो. बैद्यनाथ म्हणतो की भाग्यश्रीचं तर झालंच आहे, 6 महिन्यानंतर जे काही झालं. राईट नाव श्वेता आहे, तिचे आपण हात मोकळे करून टाकू. आता बघ ना, म्हणजे जस्ट लाईक बैद्यनाथ इतका जास्त भिला की त्याला असं वाटलं की श्वेतासोबत असं काही ना काहीतरी होईल. सो बेटर आहे की श्वेताचं लवकरात लवकर लग्न करून देऊ आणि बस. तिचं लग्न झालं की झालं, मग विनोद उरते, मग विनोद बघून घेईल आपल्या लाईफचं तो मुलगा. सो या गोष्टीकडे प्रेमिलाचं काहीच रिॲक्शन नसते, कारण तिला काहीच कळत नाही का तिला का डिसिजन घ्यावं, काही नाही. ती श्वेतासोबत बोलते या गोष्टीबद्दल, का आहे का काही वगैरे, तर असं काही नाही असते. श्वेताचं असं काही वगैरे नसते. ॲक्च्युली मी खूप शॉर्टमध्ये याला एक्सप्लेन केला आहे, खूपच शॉर्टमध्ये. जस्ट लाईक रिअली लॉंग स्टोरी, बहुत सारे पॅरामीटर्स आहे याच्यामध्ये. सो मग काय होते की श्वेता म्हणते की मला थोडा वेळ द्या, ॲटलिस्ट 6 महिने मला माझं कॉलेज संपू द्या, देन मी याच्याबद्दल विचार करेल, असं श्वेता म्हणते. सो बैद्यनाथ म्हणतो की ठीक आहे, 6 महिने. बैद्यनाथ म्हणतो की असं तुझ्यासोबत काही झालं आहे वगैरे, किंवा कोणता मुलगा तुला आहे तुझ्या लक्षात, तर असं काय असेल तर सांग, आताच सांग वगैरे वगैरे.
सो ती म्हणते की माझं असं काही नाही वगैरे, एव्हरीथिंग इज गुड. डुडे इट्स अ स्टोरी, इट्स आयडिया. हे एक प्रकारे आयडिया आहे. याच्यानंतर समोर जाऊन बनणार आय डोंट नो, म्हणजे हे पॅरामीटर्स कुठून येत आहे, काय येत आहे वगैरे वगैरे. मी खूप खूप शॉर्टकट मारत आहे, बहुतच जास्त. आय डोंट नो वेअर इट कम फ्रॉम, बट इट डेट या. 6 महिन्यानंतर कॉलेज खतम होते. 6 महिन्यानंतर कॉलेज खतम झाल्यावर श्वेताला मुलं पाहायला येतात. त्यातला एक मुलगा आवडतो, तिला पण आवडतो, आणि त्या मुलाला पण श्वेता आवडते, तिचा होकार असते. सगाई होते. सगाई झाल्यानंतर मग एक दिवस काय होतं की मुलांकडले लोक एक दिवस येतात आणि ते म्हणतात की मुलीची हिस्ट्रीबद्दल, श्वेताची हिस्ट्रीबद्दल. तर श्वेता एका फार्मसीमध्ये काम करत होती. तिथे एका मुलाचं क्रश होतं. तो मुलगा आताही तिला त्रास देतो. ही गोष्ट जेव्हा विनोदला कळली आणि विनोद, प्रेमीला आणि बैद्यनाथला कळली, तेव्हा हे गोष्ट पुन्हा, म्हणजे हे पुन्हा वातावरण असं होऊन राहिलं होतं. सो यावेळेस विनोद टेक चार्ज. सो हे अशी कंडिशन पुन्हा आली नाही पाहिजे. त्यामुळे विनोद श्वेताला म्हणतो की सांग, तुझं त्या मुलावर लाईक करते का तू? नाही. तो मुलगा तुला लाईक करतो का? हो, खूप जास्त. बरं ठीक आहे, तुझं काही त्या मुलासोबत असं समोर जाऊन फ्युचर असं वाटते का तुला काही बनू शकते वगैरे? नाही. तुला काय वाटते, हा मुलगा जो आम्ही दाखवला आहे, जो ज्यासोबत तुझी सगाई आहे, तू त्याला इतक्याच लाईक करते? हो. विनोद खूप चांगल्याने, प्रेमाने बोलतो श्वेतासोबत. आणि मग श्वेताला म्हणतो की तुझे दुःख माझे दुःख आहे, आणि तुझ्यावर जे काही होणार त्रास वगैरे आहे. जेव्हा या म्हणजे सगळ्यामधल्या जे मुलांकडले लोक, त्यांना माहीत होते की श्वेताबद्दल अशी अशी कंडिशन आहे, तेव्हा ते अशी एक अट ठरवतात की आम्हाला लग्न तर करेन श्वेतासोबत, बट आम्हाला 10 लाखाचा हुंडा लागेल. सो 10 लाखाचा हुंडा इज जस्ट लाईक रिअली बिग व्हॅल्यू, आणि तेवढे पैसे त्यांच्याकडे होते नाही या. आणि हे हुंड्याकडे काहून असे वळले? कारण जो मुलगा श्वेताला लाईक करत होता, म्हणजे ज्याच्यासोबत सगळी होणार होती, तो मुलगा आताही श्वेताला लाईक करतो. म्हणजे एवढं सारं सच्चाई माहीत असून सुद्धा पण तो मुलगा श्वेताला लाईक करतो. आणि तो मुलगा इज जस्ट लाईक रिअली नाईस फॅमिलीमधून होता, आणि त्याचं करिअर पण चांगलं होतं वगैरे वगैरे. आणि समोर जाऊन श्वेताची लाईफ इट वुड बी रिअली ग्रेट जर ती त्या मुलासोबत लग्न करत असेल तर बेटर आहे की आपण ही रिस्क उचलायला पाहिजे. आणि जेव्हा हा हुंड्याचा विषय निघाला, तेव्हा बैद्यनाथने पुन्हा हात वरत केले. त्यांनी सरळ म्हणलं की माझ्याकडे पैसे नाही, तुम्हाला ज्या पद्धतीने लग्न लावायचं त्या पद्धतीने लग्न लावा. हे वातावरण पुन्हा असंच होणार भाग्यश्री सारखं. सो इट जस्ट लाईक दॅट. सो विनोद नाही, आजपर्यंत बैद्यनाथला कोणी ऑर्ग्यू केलं नव्हतं, बट इथे विनोदनी ऑर्ग्युमेंट केलं. नाही, मी माझ्या बहिणीचं लग्न लावीन, म्हणजे लावीन, कोणत्या परिस्थितीत लावीन, आणि हुंडा कसा द्यायचा, कशाप्रमाणे द्यायचा ते मी करीन. सो इट जस्ट लाईक ओके ठीक आहे बेटा, ठीक आहे, पाहून घे मग तू. तर मग बैद्यनाथ चालला गेला वैजुरीमध्ये, आणि इथे विनोद आणि त्याच्या आईने खूप परिश्रम केले, पैसे जमा केले, बँकेतून लोन घेतलं वगैरे वगैरे, या साऱ्या गोष्टी केल्या. तिच्या बॉयफ्रेंडचा पण मॅटर वगैरे सॉर्ट आउट केला, आणि देन तिचं लग्न लावलं. आणि या लग्नामध्ये होते द एंड फिल्मचा. आता ठीक आहे, ही स्टोरी आहे, ही आयडिया स्टोरी आहे. आता याचे खूप सारे पॅरामीटर्स आहेत जे अजूनपर्यंत मी सांगितले नाही. जस्ट लाईक याची विनोदची पण कॉलेज लाईफ आहे, कॉलेज लाईफमध्ये पण वगैरे वगैरे. पैशासाठी कशाप्रमाणे हे लोक जुगाड करतात याचा पण खूप मोठा इश्यूज आहे, जो अजून मी डिस्कस केला नाही.
वैद्यनाथ दुबे आणि खूप सारे भाग्यश्री जेव्हा घर सोडून जाते, रेल्वे स्टेशनचा हा जो सीन आहे तो काफी मोकळा आहे आणि काफी हेल्दी आहे आणि काफी इमोशनल आहे. मला हा पण दाखवायचा होता चांगल्यानी. घरची गोष्ट म्हणजे घरात ज्या काही गोष्टी होते आणि आजूबाजूची लोक काय बोलतात, काय विचार करतात, हम्म, कशाप्रमाणे वागतात, हे पण याच्यामध्ये मला इन्क्लूड करायचं आहे. सो समोर जेव्हा मी याची स्क्रिप्ट बनवीन तेव्हा याच्याबद्दल स्टडी करीन तेव्हा हळूहळू पॉईंट क्लिअर होत जाईन आणि देन मला माहीत पडेल की याला कशाप्रमाणे डिस्कस करायचं आहे. राईट. सो इट जस्ट लाईक अ आयडियल स्टोरी फॉर मी. आय डोंट नो, बट हळूहळू याच्यावर काम सुरू राहील आणि प्रत्येक पॅरामीटर्स क्लिअर होईल. राईट. राईट. सो म्हणजे हे कसं माझ्यासाठी एक प्रकारे स्टडी करण्यासाठी का इम्पॉर्टंट आहे, कारण समोर जाऊन मी याच्या समजा जर काहीतरी बिल्ड करून राहिलो आहे, समजा जर स्क्रिप्ट वगैरे, तर मला एक प्रकारे आयडियल स्टोरीची गरज लागेल, एक बॅकबोनचा वगैरे. सो दॅट्स वाय आय एम डुईंग दिस. सो दिस इज इट. एक प्रकारे स्ट्रक्चर स्क्रिप्ट आहे, सॉरी आयडियल स्क्रिप्ट. सो या, इज इट दिस देन. घरची गोष्ट, आयडियल स्टोरी. थँक्यू.